महाराष्ट्र के जलगांव शहर में महानगर पालिका की प्राथमिक और माध्यमिक स्कूलों की हालत बेहद दयनीय और चिंताजनक हो चुकी है। बुनियादी सुविधाओं के अभाव में इन सरकारी स्कूलों में पढ़ने वाले बच्चों का भविष्य अंधेरे में नजर आ रहा है। स्कूलों में न तो खेलने के लिए सुसज्ज मैदान है, न ही पीने का शुद्ध पानी और न ही बैठने के लिए बेंच। मूलभूत सुविधाओं की इस भारी कमी का सीधा असर बच्चों की संख्या पर पड़ रहा है। हालात इतने बदतर है कि कई स्कूल या तो पहले ही बंद हो चुके हैं या फिर बंद होने के कगार पर खड़े हैं। स्कूलों की सुरक्षा दीवारें टूट चुकी है। सबसे शर्मनाक और चौंकाने वाली बात यह है कि प्रसाधन गृह न होने के कारण विद्यार्थियों को खुले में शौच के लिए मजबूर होना पड़ रहा है। प्रशासन ने अस्थायी शौचालय जरूर बनाए, लेकिन ड्रेनेज और सीवर लाइन की कनेक्टिविटी न होने के कारण वे सिर्फ शोपीस बनकर रह गए हैं। पोषण आहार रखने के लिए भी बनाई गई टीन शेड की कमरे आज धूल खा रहे हैं और उनका इस्तेमाल सिर्फ बाहर के नागरिक कर रहे हैं, जिससे उनकी हालत टूटी फूटी पड़ी है। इस बदहाली के लिए स्थानीय प्रशासन और जनप्रतिनिधियों की उदासीनता को जिम्मेदार ठहराया जा रहा है। सामाजिक कार्यकर्ता फारूक शेख का कहना है कि महापालिका प्रशासन और जनप्रतिनिधियों की लापरवाही और उदासीनता के कारण ही आज महानगर पालिका स्कूलों की ये दयनीय अवस्था हुई है। जळगाव शहर महानगरपालिका अंतर्गत ज्या 23 शाळांचा आपण उल्लेख केला त्याच्यातल्या 10 उर्दू शाळा आहेत, 12 मराठी आणि 1 सिंधी आहे। दुर्दैव असं आहे की जळगाव शहर महानगरपालिका अस्तित्वात आल्यापासून महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती कशी असो, कारण की याला ग्रँडही शासन देत असते, परंतु पाहिजे तसं नाही, तर बिलकुल त्यांनी प्रगती, विकास आणि शिक्षणाकडे दुर्लक्ष केले। आज आपण ज्या ठिकाणी उभे आहोत त्या एकाच प्रिमाइसेसमध्ये उर्दू शाळा क्रमांक 36, 56 आणि उच्च माध्यमिक शाळा क्रमांक 1 चालू आहे। आपण बघत असाल की 2009 पासून मी जेव्हा स्थानिक स्वराज्य संस्थांना 8वी ते 12वी पर्यंत कोणतीही परवानगी न घेता शाळा सुरू करता येते, हा अध्यादेश शासनाने काढला, म्हणून मी सवनर साहेबांशी त्या विषयावर भांडलो आणि त्यांनी 3 माध्यमिक शाळा या ठिकाणी जळगाव शहरात दिल्या, एक शिवाजीनगर, एक इस्लामपूर आणि एक मेहरू। दुर्दैवाने शिवाजीनगरची शाळा सरकारी ती काही कारणास्तव खाजगी शाळा असल्याने ती बंद झाली आणि त्याच्यानंतर ह्या 2 शाळा सुरू। परंतु 2009 पासून तर आतापर्यंत मनपाने माध्यमिक शाळेसाठी कोणतीही इमारत किंवा वर्गखोल्या दिलेल्या नाही। वास्तविक पाहता 8वीची आजची पटसंख्या 120 आहे, 9वीची 105 आहे आणि 10वीची 95 आहे। इतक्या मोठ्या प्रमाणात पटसंख्या असताना सुद्धा वर्गखोल्या नाही आणि काहीच नाही, म्हणून इकडे तिकडे बसून विद्यार्थी खालती बसतात, बाहेर बसतात, भिंतीच्या शेजारी बसतात आणि आपलं शिक्षण पुरवतात। याला संपूर्णपणे जबाबदार आहे, मी सांगेल की इथली जळगाव शहर महानगरपालिकेला राजकीय दृष्ट्या शैक्षणिक जी आहे बघण्याची वृत्ती ती चुकीची आहे, कारण की जो तो उठतो आणि खाजगी शाळेमध्ये प्रवेश करायला प्रयत्न करतो, कारण की या ठिकाणी खाजगी शाळांना काही प्रमाणात मनपा उत्कृत करते, प्रोत्साहित करते की तुम्ही या शाळा घ्या, 51,000 रुपये भरा, 1 लाख भरा, 2 लाख भरा। परंतु आता ही शाळा ही हाजी मेमननी दत्तक घेतलेली आहे, तिघी शाळा, परंतु आपण बघितलं तर त्यांना जी काही मदत करायची ते करतात, परंतु शासनाचे सगळे निर्बंध असल्याने महानगरपालिकेला दुर्दैव असं साहेब की शिक्षण मंडळाला प्रशासकीय अधिकारी नाही। आज 10 वर्ष लोटताय, पूर्ण वेळ प्रशासकीय अधिकारी शिक्षण जर मिळू शकत नाही तर दर ठिकाणी प्रशासकीय अधिकारीने तो काय लक्ष देईल की आपल्याला या काय सुद्धा। आता तुम्ही बघत असाल की पाऊस आला की या ठिकाणी 3 फूट 2 फूट पाणी असतं, पोरं शाळेत येऊ शकत नाही, काही नाही। नगरपालिकेने हे फक्त इतकंसं छोटंसं मुरुम टाकलं की ते करा। या ठिकाणी PM श्रीच्या माध्यमाने आपण समोर बघताय 4 खोल्या झाल्या, त्या ठिकाणी कोणतीही कॉम्प्युटर लॅब नाही, काहीच नाही। तुम्ही यांचे स्वच्छतागृह बघा, स्वच्छतागृहाला अक्षरशः लॉक लावलेले, कारण की आउटरनी आणि त्याला ड्रेनेजनी। तुम्ही बघत असाल की हे तांदळासाठी 3 खोल्या बांधल्या, ते तुटून पडलेले आहेत। मग एक टॉयलेट बाथरूम आणून ठेवलेलं आहे, मागच्या 6 महिन्यापासून ते बंद पडलं रेडीमेड। म्हणजे फक्त जे काही ठेकेदार असतात हे असतात त्यांचे ते येऊन त्यांची फॉर्मॅलिटी पूर्ण करतात, त्याचं युटिलाइज होत नाही। याला कारण असं आहे की आमची विद्यार्थ्यांची पटसंख्या ही याच्यासाठी कमी होते दिवसेंदिवस, खाजगी शाळांमध्ये फी भरून आमचे विद्यार्थी जात आहे, सामाजिक संस्था त्यांना मदत करत आहेत म्हणून तिकडे जातात। ह्यात जर इन्फ्रास्ट्रक्चर इतक्या चांगल्या प्रकारे जळगाव शहर कॉर्पोरेशनचं या ठिकाणी जर विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेतलं शैक्षणिक, तर निश्चितच कोणतीही शाळा बंद होणार नाही। शाळा बंद होण्याला कारण ही जळगाव शहर महानगरपालिकाच आहे, त्यांचं प्रशासन आहे। आणि मी तर पुढे जाऊन सांगतो की इथले लोकप्रतिनिधी आहेत, जे नगरसेवक आहेत, ते कोणतेही नगरसेवक या बाबीकडे लक्ष देत नाही की माझ्या परिसरातली मराठी माध्यम असो, उर्दू माध्यम
माध्यम असो, शाळा कशी चांगली चालायला पाहिजे, विद्यार्थ्यांचं हित कशासाठी असतं ते कोणीही करत नाही. म्हणून आम्ही मागच्या 2 वर्षापासून शासनाची नेहमी भांडतो आहोत की सरकारी शाळा, मी खाजगी शाळांच्या विरोधात नाही, परंतु खाजगी संस्था या फी घेऊन काही करून आपलं स्वतःचं करतात, परंतु सरकारी शाळा जिवंत राहिल्या. कारण की मी सुद्धा आज या ठिकाणी उभा आहे. सरकारी शाळेत शिक्षण घेतलेलं आहे. 1983-84ला MPSC पास झालेलो आहे. सरकारी अधिकारी झालेलो आहे. याचा अर्थ असा आहे की आमच्या सरकारी शाळेत शिक्षक वर्ग चांगले असतात, परंतु दुर्दैवाने सोयी सवलती नसल्याने विद्यार्थीची पटसंख्या कमी होते. पटसंख्या कमी झाली म्हणून ते शाळा ऑटोमॅटिक बंद पडत आहे. शिक्षकांचं समायोजन करून टाकता इकडे तिकडे आणि अशा प्रकारे ह्या शाळा बंद पडत आहे. हे दुर्दैव आमचं जळगाव. सर आपलं नाव? फारुख शेख, एकता संगठन व जळगाव जिला मनियार बिरादरी अध्यक्ष। वहीं इस गंभीर मामले पर अब प्रशासन की ओर से सफाई सामने आई है। महानगर पालिका उपायुक्त पंकज गोसावी ने कहा कि बुनियादी सुविधाओं को लेकर निर्माण विभाग के साथ बैठक की जाएगी और अगले 15 दिनों के भीतर इस पर उचित निर्णय लिया जाएगा। जळगाव महानगरपालिकेअंतर्गत प्राथमिक एकूण 23 शाळा आहे। यामध्ये 12 शाळा मराठी माध्यमाच्या, एक हिंदी माध्यमाची, उर्वरित उर्दू माध्यमाच्या शाळा आहेत। तसेच माध्यमिक 4 शाळा आहेत, ज्यात एक मराठी माध्यमाची व 3 उर्दू माध्यमाच्या, अशा एकूण 4 शाळा आहेत। यापैकी 2-3 शाळा यापूर्वी बंद झालेल्या आहेत। जळगाव शहरातील उर्दू शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या बऱ्यापैकी आहे। उर्दू माध्यमाच्या शाळांना शहरातील नागरिकांचा चांगला प्रतिसाद आहे। मराठी शाळांमध्ये काही भागांमध्ये नागरिकांना खाजगी किंवा इंग्लिश मीडियमच्या शाळेकडे जास्त ओढा असल्यामुळे मराठी माध्यमाचे बहुतांश विद्यार्थी इंग्लिश मीडियममध्ये आहे। जळगाव शहर महानगरपालिकेने यावर्षीपासून सर्व शाळांमध्ये मराठी व उर्दू माध्यमाच्या सेमी इंग्रजी पॅटर्न राबवण्याची ठरवलेली आहे। यापैकी काही मराठी माध्यमाच्या शाळा ह्या इंग्रजी माध्यमाच्या करता येतील का, याबाबत वरिष्ठांशी विचारविनिमय सुरू आहे। त्याबाबत निर्णय करून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शाळांमध्ये प्रवेश देण्याबाबत निश्चितच प्रयत्न करण्यात येईल। आत्ताच शासनाच्या मंजूर झालेल्या नागरी लोककल्याण अभियानामधून जळगाव शहर महानगरपालिकेने सर्व शाळांमध्ये कोणत्या सुविधांचा अभाव आहे याबाबत एक सर्वेक्षण केलेलं आहे। यामध्ये सध्या सर्व शाळांना सुरक्षित पिण्याचं पाणी उपलब्ध करून दिलेलं आहे। त्याचबरोबर मैदान दुरुस्त करणे, शाळांच्या पडक्या भिंती दुरुस्त करणे, शौचालयांची सुविधा करणे याबाबत येत्या 15 दिवसात बांधकाम विभागासोबत बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल। अशा ठिकाणी जिथं विद्यार्थ्यांना कोणताही शैक्षणिक सोयी सुविधा कमी पडत आहेत त्यांचा आढावा घेऊन नवीन खरेदी करण्याबाबतची प्रक्रिया निश्चित करण्यात येईल। याबाबत पूर्वी काही बाबतीत दुर्लक्ष झालं असेल तर त्याबाबतही योग्य ती चौकशी करण्यात येईल, परंतु शाळांच्या सुविधांबाबत मनपाकडून कोणत्याही प्रकारची कमी होऊ दिली जाणार। देखना यह होगा कि प्रशासन के इन दावों के बाद जलगांव के इन गरीब बच्चों के दिन कब सुधरते हैं। जकी अहमद, खानदेश टाइम्स न्यूज, जलगांव।